देऊळघाट ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा मोठा गैरव्यवहार. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांचे अफरातफर. उपोषणकर्ते रिजवान खान, उस्मान खान यांचा गंभीर आरोप. जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असलेली व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली मौजे देऊळघाट ग्रामपंचायत सध्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देऊळघाट ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगामार्फत लाखो रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रत्यक्षात विकास कामे कागदावरच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्रामपंचायतीने ठराव करून ज्या विकास कामांना मंजुरी दिली त्या कामांपैकी अनेक कामे आजही अर्धवट अवस्थेत असून काही कामे प्रत्यक्षात सुरूही न केल्याने स्पष्टपणे दिसून येत आहेत. मात्र असे असतानाही तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी संबंधित कामांची खोटी पूर्तता दाखवून थेट देयके काढल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते रिजवान खान, उस्मान खान यांनी केलाय. नियमाप्रमाणे पंचायत समितीच्या संबंधित अभियंत्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा तपासल्यानंतरच कंत्राटदारास देयक अदा करणे आवश्यक असताना बुलढाणा पंचायत समितीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोणतीही प्रत्यक्ष तपासणी न करता निधीची उचल करण्यात आल्याचा आरोप केलाय. हा निधी गावाच्या विकासासाठी वापरण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी हडप केल्याचा आरोप ग्रामविकास अधिकारी, तत्कालीन सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात येत आहे. याच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचा दुसरा चेहरा आठवडी बाजारात दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांसाठी ओटे बांधून दिले असतानाही भाजी विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करत असून त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर उरलेला भाजीपाला रस्त्यावर फेकला जात असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मोकाट जनावरांना ओट्यावर बांधण्यात येत असल्याने घाण कचऱ्यावर रोगराई वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व बाबींविषयी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार लेखी निवेदने देऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रिजवान खान यांनी केलाय. प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून दिनांक 26 जानेवारीपासून रिजवान खान, उस्मान खान यांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर अनेक गावकऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आठवडी बाजारातील कचरा नेऊन टाकण्याचा इशारा त्यांनी पुढील आंदोलनात दिलाय. देऊळघाट ग्रामपंचायतीतील हा कथित भ्रष्टाचार केवळ गावाच्या विकासालाच नव्हे तर प्रशासनाच्या विश्वासार्हतेलाही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून यावर जिल्हा प्रशासन नेमकी कधी कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. पोलीस टाइम्स मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक मोहम्मद अखिल यांचा स्पेशल रिपोर्ट. उस्मान खान, रहनार देऊळघाट. मैंने 26 तारीख को ऑपरेशन डाला था, तो मैंने सीओ को एक लेटर भी दिया, पत्र भी दिया. सीओ ने कुछ इसके ऊपर कार्रवाई नहीं करा. उसके बाद में शासन छोड़वा है कि क्या है समझ में नहीं आ रहा. देऊळघाट से कुछ कमीशन मिलता है इनको, इसके लिए देऊळघाट को कोई घान की कोई लापरवाही घान की पड़ी है और ये रिकामे चीज़ा ला के बांट रहे हैं और लोगों को गुमराह कर रहे हैं. कौन चीज़ ला के बाद ये सरपंच और मेंबर लोगों को रिकामा चीज़ा कैना ला के दे रहे हैं. रिकामा लोगों को गुमराह कर रहे हैं. जो घान है, जो उठाने का काम है मुद्दा, वो मुद्दा छोड़ दिया इन्होंने. दूसरे मुद्दे पे जाके लोगों को वो कर रहे और पैसे हटा रहे ज़बरदस्ती रिकामे. जहाँ घान कचरा पड़ा वो उस पर पैसे हटाना, ये रिकामे चीज़ों पर पैसे हटा के लोगों को पागल कर रहे हैं. 15 का क्या है? 15 के अंदर पूरा पेमेंट निकालते, किधर भी हटाते, जाना दे रहे लोगों को, कहीं बाटले दे रहे, कहीं कुछ कर रहे. देऊळघाट में पानी नहीं है, पानी की सोई नहीं कर रहे. फिर बाद में कचरा है देऊळघाट में पूरा पड़ा हुआ, कचरे को साफ नहीं करते. सीओ, वीडियो ये सब मिले हुए हैं, सब भ्रष्टाचार लोग हैं. ग्राम सेवक पे और सरपंच पे गुना दाखिल होना, ऐसा मेरा प्रशासन से बोलनी है मेरी.